बसलो आपण शांताशय. बुद्धं नमामि धम्मं नमामि बघले ना, संघं नमामि. असं तुम्हाला वर्णन करायचं. मी केलं ते तुम्हाला करून दाखवलं. असं तुम्ही सुरू करा आता. पुष्पं विलायति यथा लिंगं मे कायो तथा याति विनाशभाव घनसारपतितेन दीपेन तमरंसिना त्रिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिनं सुगन्धिनं पूजयामि तथागतं बुद्धधम्म च संगं सुगततनुभवा धातुरो धातु गप्पे लंकाय जम्बुदीपे तिदश फुलवले नागलोके चतुरूपे सभ्ये बुधसबिम्बे सकलकसबिसे केसरोमादिधातु वन्दे सभ्ये विमुक्तं दशवरतं जना ओहि चैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सब्बं सब्बधानेषु पतितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं मुसलं भीमस्मरण सकलविच्छ विधुर्यानं देवरूपं सुजीव विमलचक्षु गभीरघोष गौरवर्णं सुकालं अभयचित्त निभयकामं सुरधर्मं सुपेम विरतरक्ष सुधरनितं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दीर्घप्रभरत्नतु साधुर्दानतु अर्धकुलभूषणतु भीमराजा सकलविद्यापति ज्ञानसतसंगति शास्त्रशासनमति बुद्धतेजा पंकजा नरवरा रत्न सजन उत्तर भगवंत मुचाखरा भक्तकाजा चवदार संगरी शास्त्रधरिता करी कापला अरी उरी रोगरूपा मुक्तिपथ गोणता जीर्ण स्मृती जाळिता उजारिला अंतिका मार्ग साजा राष्ट्र घटना कृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघासनी भीमराजा निर्मिती केली. भारतीय बौद्ध महासभेच्या संरक्षिका राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुनबाई यांच्या धर्मकार्याला मंगल कामना करतो. अविरतपणे कार्य चालू आहे. म्हणून सध्या कार्यरत असलेले भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार सदैव बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांचं कार्य 34 राज्यामध्ये चालू आहे असे डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू त्यांच्या कार्याला मंगलकामना. आज आपल्या करुणा बुद्ध विहारामध्ये नागपूर या ठिकाणी आषाढ पौर्णिमेनिमित्त परित्राण पाठ ठेवलं. माझी आई विनंती आहे तुम्हाला की आपण भगवान बुद्धाचा धम्म समजून घ्यायचा आहे. कारण ग्रंथ पठण चालू करावं. मी ग्रंथ आणून देईन तुम्हाला भेट. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये भारताचं संविधान दिलं. परंतु भगवान बुद्धाचा धम्म, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथ लिहिण्यासाठी जवळजवळ 6 वर्ष लागले आहे. वेगवेगळ्या देशाची ग्रंथ संपदा जमा केली. जे सत्य आहे तेच त्या ग्रंथामध्ये नमूद केलं. म्हणून आवर्जून सांगावं असं वाटतं की आईंनो बाबांनो, आपल्या विहारामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ
पठण करावा, आपण ऐकावा. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या आईने ताईने आपण सुशिक्षित आहात त्यांनी ह्या विषयावर बोलायचं. हे विषय 10 दिवसापासून तयारी करावी आणि वाचन करावं, समजून सांगावं. कारण आता भरतीची संख्या कशी आहे का आई? नाही. हे सर्वप्रथम का सांगतोय? दुःख एवढंच आहे की मी विचार करत होतो, गाथा बोलत असताना मागे पुढे झालं, विचार करत होतो पुरुषाची संख्या नाही, त्याचं मला थोडंसं दुःख वाटलं. इथेच नाही, बऱ्याच विहारामध्ये 100, 150, 200 महिला, 4-5 पुरुष. माझा हा 4था कार्यक्रम आहे. 5वा अजून 4 वाजताचा आहे. तुम्ही विचार करू शकता. आणि संध्याकाळी ग्रंथपठण आहे. ज्या विहारामध्ये मी मुक्कामाला असतो, वास्तव्याला असतो, त्या विहारामध्ये 7 ते मग आता किती वाजतील माहीत नाही, पहिला दिवस असल्यामुळे समता सेंद्राचे सर्टिफिकेट सुद्धा देण्यात येत आहेत. त्या ठिकाणी आपल्या विहारामध्ये उपासिका शिबिर लावावं. कारण केंद्रीय शिक्षिका आम्ही पाठवून देतो. तुम्हाला 2 घंटे वेळ द्यायचा आहे. वेळ असेल तर दिवसानं द्या, कारण 2 घंटे दिवसभरात कधी वेळ देऊ शकता. आपल्या विहारामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 नागपूरच्या नागभूमीमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा पंत चंद्रमुनी यांच्या हस्ते घेतली. परंतु आम्हालाही दीक्षा दिली. देत असताना त्या अगोदर आम्हाला काय दिलं? 22 प्रतिज्ञा दिल्या. 22 प्रतिज्ञा एका पानावर लिहून दिल्या आणि त्या वाचल्या. पण ते वाचत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डोळ्याचा त्रास होता, गॉगल लावत होते. परंतु त्या प्रतिज्ञा वाचत असताना बाबासाहेबांनी गॉगल काढून ठेवला. मोठ्या अक्षरात प्रतिज्ञा लिहिल्या होत्या. बाबासाहेबांना विचारलं, साहेब डोळ्याचा त्रास आहे, तुम्ही गॉगल का काढला? बाबासाहेबांनी उत्तर काय दिलं असेल? मी लिहिलेल्या हे प्रतिज्ञा, हे माझे डोळे, यामध्ये काच नको. का? पुन्हा लोक नाव ठेवतील. मध्ये काहीच नको, कारण माझा समाज एकदम अगदी 33 कोटीच्या मध्ये त्या पुरात वाहत आहे. आणि या पुरातून बाहेर काढल्याशिवाय त्यांना बौद्ध धर्माची दीक्षा कशी देऊ? म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चष्मा सुद्धा लावला नाही. 22 कागदावर 22 प्रतिज्ञा दिल्या. पण त्या आम्ही पोस्टर म्हणून घरात नुसतं लावतो, कवा तरी आठवण आली तर वाचतो. ते पूर्ण वाचता 22 होतं, 1-2 वाचतो, बस तिथेच आहे. म्हणून आम्हाला बौद्ध बनवलं. तर आमचं कर्तव्य काय आहे? बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे. भंतीजी भरपूर आहेत, परंतु परित्रण पाठ करतात. पुढे सांगेन मी, आणि पुढे काय काय करतात तेही सांगेन. कारण आम्हाला समजून घेणं काळाची गरज आहे. आता भंतीची संख्या, कोणी उठलं की सुटलं भंतीजी म्हणाले, समजून घ्या, अशा गोष्टी घडायल्या. म्हणून या विषयाला वेळ न जास्त देता आपण ग्रंथ सुरू करावा. आणि दुसरी गोष्ट, प्रवचनाला आत्ता सुरुवात होते. हे मी विषय सांगला तुम्हाला काय करायचं. सिद्धार्थ युवराजाचा जन्म म्हणजे आजची आषाढ पौर्णिमा. तुम्ही माझ्या हे कसं काय? आजच्या आषाढ पौर्णिमेच्या दिवशी